राज ठाकरेंना मोठा धक्का. पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश. पिठाभाई यांनी मनसेला रामराम करत भाजपाला केला सलाम. पुण्यातील मनसे चित्रपट सेनेलाच मोठे खिंडार पडणार हा निर्णय राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारा ठरलाय. काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये. नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज 24 महाराष्ट्र लाईव्ह मध्ये. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागली असताना अनेक पक्षांमध्ये मोठे बदल घडत आहेत. त्यातच पुण्यात मनसेला एक मोठा धक्का बसला आहे. पिठाभाई म्हणजेच अभिनेता रमेश परदेशी यांनी मनसेची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केलेला दिसत आहे. फक्त पिठाभाईच नव्हे तर मनसे चित्रपट सेनेचे अनेक पदाधिकारी यांच्या सोबत भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे पुण्यात मनसेत मोठी फूट पडल्याचं स्पष्ट दिसत आहे. वास्तविक पिठाभाईच्या नाराजगीची चर्चा काही दिवसांपासून रंगलेली होती. कारण रमेश परदेशींनी सोशल मीडियावर संघाच्या गणवेशातील फोटो पोस्ट केला होता. मी माझ्या विचारांसोबत असा मजकूर त्यांनी लिहिल्यानं राज ठाकरे पुणे दौऱ्यातून त्यांच्यावर थेट टीका करत होते. राज ठाकरेंनी केलेल्या या फटकाऱ्यानंतर पिठाभाई नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी नवीन जबाबदारीसाठी तयार असल्याचं सूचक पोस्ट केला आणि अखेर आज त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. रमेश परदेशी आणि मनसे चित्रपट सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशामुळे पुण्यातील मनसेची मोठी शक्ती क्षीण झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पिठाभाई आणि त्यांच्या टीमचा अधिकृत प्रवेश पार पडला. या नव्या घडामोडींमुळे पुण्यातील आगामी निवडणुकांच्या समीकरणावरही मोठा परिणाम होऊ शकतो. पिठाभाईच्या निर्णयामुळे पुण्याची राजकीय हवा बदलणार का? तसेच यावर आता मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणे नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि अशाच ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.